दोस्त रुला गया। उस्तादों की कुछ सीखों पे ना चले। मेरे उस्ताद यहाँ मौजूद हैं, उनकी जूतियों का तुफैल है ये। तवज्जो। आर्टिस्टों की काफी तादाद है। आखिरी शेर मुलाहिजा कर ले। हिंदी, उर्दू, मराठी तमाम फील्ड में उनका नाम एक ऐसा नाम रहा है कि जिसको कोई भी दुनिया में नहीं भूल सकता है। और हमारे इस शेर और मतले को लिखने वाले डॉक्टर सरवर साजिद साहब अपने खिलाड़ी अकीदत में क्या पेश
पेश कर रहे हैं, मुलाहिजा कर लें। तेरे किरण होती, या कव्वाली दुनियेतला शृंगार किरण होती, जळमटांना जाळणारी अंगार किरण होती। उर्दू मराठी गाणारे सारे बदतील मनोज राजा, सप्त सुरांमधली गंधार किरण होती, गंधार किरण होती। सप्त सुरांमधली गंधार किरण होती। आणि ऐका, रमाईचे गीत आपल्या सेवेत सादर करते आणि माझी ही संगीतमय श्रद्धांजली मी ताईंना अर्पण करत आहे। माझं हे रमाईचे गीत। शयाने जरी शंख झाली रमाई, शयाने जरी शंख झाली रमाई, पण मूक नायकाच्या अंक झाली रमाई। या मुक्या पाखरांना आकाशात उडता यावे म्हणून या कोटी कोटी लेकरांचे पंख झाली रमाई, पंख झाली रमाई, पंख झाली रमाई। या कोटी कोटी लेकरांचे पंख पंख झाली रमाई। आणि माझ्या अंकल या भारताचे ख्यातनाम कवी व गायक आदरणीय प्रकाशनाथजी पाटणकर आणि माझी आई संगीता आई यांचे मी प्रथमतः आभार मानते, कारण मी यांच्या मानानं खूप छोटीशी गायिका आहे आणि त्यांनी मला एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांमध्ये बसवलं, हे मी माझं खरंच भाग्य समजते। ऐका, आणि मला अगदी लहानपणापासूनच प्रकाशनाथ पाटणकर कोण, प्रकाशनाथ पाटणकर म्हणजे काय हस्ती आहे, किरण पाटणकर म्हणजे काय हस्ती आहे, ज्यांनी मला शिकवलं असे माझे वडील कालकथित राजकुमारजी सकपाळ यांचं सुद्धा किरणताईंच्या काही दिवस आधीच 27 डिसेंबरला ते सुद्धा मला सोडून गेले। त्यांना सुद्धा ही श्रद्धांजली अर्पण। काय म्हणते आहे का, कशी होती रमाई। वळल्या गाडीत मायेच्या झोळीत सपान पेरुनिया,
कुशीत अवघे मुठीत आभाळ धरुनिया सुखाचे दिवस परत आणाया काळाशी भिडुनिया सुखाचे दिवस परत आणाया काळाशी भिडुनिया काळाला मुठीत धरायासाठी काळाला मुठीत धरायासाठी काळाच्या समोर धावली रे माऊली रे माऊली रे माझी रमा माऊली माझी रमा माऊली रे संसारी सागरात तिच्या समोरी पोहू शकत नाही माझे बांधव या भारताचे ख्यातनाम कवी प्रणयदादा सतलज काय लिहितात संसारी सागरात तिच्या समकोणी पोहू शकत नाही ही संघर्ष गाथा तिच्याशिवाय कुणी लिहू शकत नाही क्रांतिकारी माता रमैया नामाशिवाय प्रणय बाबासाहेब ही व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून वेळ घेणार नाही हो हो व्यापले आकाश व्यापले धरती अवघी ही देवी राणी गेली न ढळून आयुष्य जळून उजेड केला रवाने सूर्य ही दिपला तेजाने तपस्विनी त्यागाने उजेड सुरात म्हणाला जोरात उजेड पाहुनिया स्पर्शू दे आई पायास तुझ्या माय माऊलानं बांधवानं बोलण्यासारखं खूप काही आहे बाबासाहेब रमाई सांगता सांगता किरणताईंसारखे माझ्यासारखे कित्येक कलावंत संपत्ती परंतु ही शौर्य गाथा संपणारी नाही आहे त्यामुळं वेळेचं भान ठेवत आहे आणि वेळ नाही आहे मला बोलता येत नाही शेर सांगता येत नाही समजण्याचा प्रयत्न करा शब्द शब्द पोहोचले पाहिजे उजेड सुरात म्हणाला जोरात उजेड पाहुनिया स्पर्शू दे आई पायास तुझ्या पायात राहुनिया अजन्म आई जवळ राही प्रकाश होऊनिया अजन्म आई जवळ राही प्रकाश होऊनिया साध घालुनी म्हणाला उजेड साध घालुनी म्हणाला उजेड अमोघ माया गावली रे बोल तुम्ही बोला रमा माऊली रे बोल रमा तुम्ही बोलाल माझी रमा माऊली रे रमा माऊली रे मोबाईल आहेत ना सगळ्याकडे तुमचे मोबाईल टॉर्च ऑन करा आणि रमाईच्या त्यागाला वंदन करा आणि किरणताईंना श्रद्धांजली टॉर्च ऑन करा तुमच्या मोबाईलची रमा माऊली रे तुम्ही बोलाल माझी रमा माऊली रे रमा माऊली रे माझी शेवट करते काय लिहितात कवी मनोज राजा गोसावी ओ हो ठिणगी का जोडून जोडून ज्वालाला तयार केले
माऊली रे माऊली रे माझी माऊली रे माऊली रे माझी जय हिंद धन्यवाद यहाँ पर मौजूद है शायर हमारे औरंगाबाद के हमीद अली नूर। ये लिखते हैं 4 लाइन लिखते हैं, क्या कहना है। जाते जाते किरण भाई के लिए पेश कर रही हूँ, उनको श्रद्धांजलि उनको डेडिकेट कर रही हूँ। जाते 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 तेरी यादों में जाते जाते तेरी यादों में रुलाया सबको। मीठी मीठी तेरी बातों ने रुलाया सबको। हमारे भारत के मशहूर शायर अशफाक शाह जी लिखते हैं, मतलब क्या कहना है, वो क्या कहते हैं। जिनकी आवाज में दीवाना, जिनकी आवाज में दीवाना बनाया सबको। जिनकी आवाज में दीवाना बनाया सबको। जिनकी आवाज में बनाया सबको। जिनकी आवाज में दीवाना बनाया सबको।
किरणताई म्हणायच्या, अरे भीमराव के दीवाने सच्चाई में पलते हैं और कैसे है जहां वाले ये बेकार ही चलते हैं। भीमराव के दीवाने सच्चाई में पलते हैं, कैसे है जहां वाले ये बेकार ही चलते हैं। अरे भारत की लिखी घटना बताओ किस पंडित ने, भारत की लिखी घटना बताओ किस पंडित ने, किसकी बदौलत है ये कानून जो चलते हैं। आणि किरणताई म्हणायच्या काय, लौटे जो लंदन से बाबा मेरे भागे छुआ छुत हमारी जिंदगी नहीं हो गई। खूप सुंदर त्यांनी हे गाणं बार्शी टाकणीला गायलेलं
आलेलं. मला वाटतं मी तेव्हा 7वी 8वी मध्ये असेल. त्यांचं पहिल्यांदा ते गाणं ऐकलं आणि त्यांचं नाव महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर गाण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं, विचार देण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्या समोर गाते रानातल्या फुलांचा माझा वसंत आहे, रानातल्या फुलांचा माझा वसंत आहे, त्या कोवळ्या उन्हातील किरण पसंत आहे, कवटी फुटून येता गेले निघून लोक,
फिरणारी एक किरण कराया प्रबुद्ध भारत भीमाची अनेक किरण कराया प्रबुद्ध भारत भीमाची अनेक किरण भीमाच्या नावासाठी खपली ती जन्मभर भीमाच्या नावासाठी खपली ती जन्मभर कर्तव्य दक्ष राहिली लाखात अनेक किरण सुदेशा एकनिष्ठ ती निरात जाग लागली सुदेशा एकनिष्ठ खिलौना बन के टूटेगा जहां जिन जिन को आना है किसी को 4 दिन पहले किसी को 4 दिन बाद किसी को 4 दिन पहले किसी को 4 दिन बाद हर इंसान का आखिर शमशान ही ठिकाना है शमशान ही ठिकाना है जिंदा ये शान था
निळ्या या सैनिकांच्या रक्ताची घोषणा आहे. रक्ताची घोषणा आहे, रक्ताची घोषणा आहे. माझे मामा आदरणीय मनोजराजा गोसावी यांनी आता नुकतंच लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की शांतिदूताचे चरण होणे शक्य नाही. शांतिदूताचे चरण होणे शक्य नाही. चळवळीचे स्फुरण होणे शक्य नाही. किती गायिका येतील आणि जातील मनोज राजा. किती गायिका येतील आणि जातील मनोज राजा. पुन्हा दुसरी किरण होणे शक्य नाही. पुन्हा दुसरी किरण